Hi everyone, today we are discuss the physiological effects of the ऑक्सिन. प्लांटमध्ये फायटोहार्मोन्स किंवा पाच ग्रोथ रेग्युलेटर्स हे आढळून येतात. त्याच्यापैकी जो काही ऑक्सिन आहे तर तो आज आपण डिस्कस करणार आहोत. ऑक्सिन हा जनरली ग्रोथ प्रमोटर्स आहे, कारण की ऑक्सिन हा प्लांटला प्रमोट म्हणजे ऑक्सिनच्या ट्रीटमेंटद्वारे प्लांटची काय ग्रोथ आहे तर ती प्रमोट केली जाते. त्याचप्रमाणे जिबर्लिन आणि सायटोकाइन हे तीनही जे ग्रोथ हार्मोन्स आहेत तर ते ग्रोथ प्रमोटर्स आहेत. Auxin was general term used to denote for such substance which promote the elongation of the tissue. जो काही ऑक्सिन आहे तर ज्या काही प्लांट टिश्यू असतील त्याचं इलोंगेशन एक प्रकारे केलं जातं, कारण की ज्या काही ग्रोथच्या फेजेस आहेत तर पहिल्या फेजमध्ये जे काही नवीन सेल आहेत तर ते नव्याने फॉर्म होतात. तर जे काही सेकंड फेज आहे तर त्या फेजमध्ये फॉर्म झालेल्या सेलचं इलॉंगेशन होतं, म्हणजे सेल इनलार्जमेंट होते. आणि जे काही लास्ट फेज आहे की त्याच्यामध्ये टर्मिनेशन फेज, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही सेल आहे तर ते मॅच्युरेट होऊन जे काही ऑर्गॅनिझम आहे तर ते डेथ होण्यास सुरुवात होते, म्हणजे सिनेसिस प्रोसेसला प्रमोट होतं. म्हणजेच काय की जे काही सेल इलॉंगेशन आहे किंवा सेल इनलार्जमेंट आहे तर इनलार्जमेंट होण्यासाठी ऑक्सिन हा ग्रोथ हार्मोन्स हा रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर आता फिजिओलॉजिकल इफेक्ट म्हणजेच काय की प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. हा काय जो हे जे काही ऑक्सिन आहे तर त्याचे कुठल्या प्रकारे फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे, किंवा मग प्लांट्समध्ये जर प्लांटचे जे काही फंक्शन आहे किंवा मग जे काही सेल डिव्हिजन आहे किंवा सेल इलॉंगेशन आहे तर ते होण्यासाठी ऑक्सिन हा रिस्पॉन्सिबल आहे. फर्स्ट जे काही फंक्शन आहे किंवा जो काही फर्स्ट इफेक्ट आहे तर सेल डिव्हिजन. Auxins are responsible for promoting cell division in certain tissue like cambium. जो काही सेल्समध्ये जे काही प्रमोट होतात किंवा मग जे काही नव्याने तयार होतात तर त्यासाठी ऑक्सिन हा ग्रोथ हार्मोन्स हा रिस्पॉन्सिबल आहे. द सेल डिव्हिजन ऑफ टिश्यू कल्चर इज एंटायरली डिपेंड ऑन ऑक्सिन. म्हणजे काही टिश्यू कल्चरमध्ये सेल डिव्हिजन घडून म्हणजे टिश्यू कल्चरमध्ये ज्या काही पेशीबाजन होतात तर त्यासाठी ऑक्सिन हा पूर्णपणे रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजेच काय ज्या पूर्णपणे टिश्यूचं डिव्हायडेशन होतं किंवा सेल डिव्हिजन होते तर त्यासाठी ऑक्सिनवरतीच टिश्यू डिपेंड्स आहे. त्यानंतर सेकंड इफेक्ट्स आहे की सेल इलॉंगेशन. फर्स्टली सेल फॉर्म होतो आणि नंतर त्या फॉर्म झालेल्या सेलचं काय होते इलॉंगेशन. The primary physiological effect of auxin of plant is elongation of the cell. जो काही ऑक्सिनचा प्रायमरी फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे तर तो इफेक्ट असा आहे की ज्या काही सेल आहे तर त्याचं इलॉंगेशन होते, म्हणजे त्याचा प्रसार होतो, किंवा मग ज्या सेल्स आहेत तर त्याची इनलार्जमेंट होते. The elongation of cell is activated by auxin in 3 ways. जे काही इनलार्जमेंट होते सेलची तर ती ऑक्सिनद्वारे 3 वेगवेगळ्या मेकॅनिझम किंवा 3 वेगवेगळ्या मार्गाने होते. तर जे काही फर्स्ट वेज आहे बाय इन्क्रीजिंग ऑस्मोटिक सोल्यूट, ज्यावेळेस ऑस्मोटिक सोल्यूट हे इन्क्रीज होईल. सेकंड वन बाय डिक्रीजिंग ऑल प्रेशर कमी झाल्यानंतर. आणि थर्ड वन इज बाय इन्क्रीजिंग परमेबिलिटी ऑफ सायटोप्लाझम टू वॉटर, ज्यावेळेस सायटोप्लाझमकडून वॉटर परमेबिलिटीचे जो काही रेट आहे तर तो इन्क्रीज झाला तर त्यावेळेस म्हणजे काही ऑक्सिनमध्ये म्हणजे ज्या काही टिश्यू आहेत तर त्या हळूहळू इलॉंगेशन किंवा इनलार्जमेंट होण्यास सुरुवात होते. त्यानंतर 3 नंबरचा ऑक्सिनचा इफेक्ट आहे की शॉर्टनिंग ऑफ इंटरनोड. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ जे काही इंडोलासिटिक ॲसिड high concentration of indolacetic acid events the elongation of internode and plant become dwarf. जे काही NDA आहे तर त्याचं ज्यावेळेस हाय कॉन्सन्ट्रेशन होईल तर त्यावेळेस इंटरनोडचं इलॉंगेशन होऊन जे काही प्लांट आहे तर ते हळूहळू शॉर्ट बनेल. म्हणजेच काय की इंटरनोड आहे तर ते म्हणजे त्याचं शॉर्ट होऊन किंवा मग जे प्लांट आहे तर ते डॉर्फ बनतं, म्हणजे हाईटने थोडीशी कमी. नंतर नेक्स्ट इफेक्ट आहे की रूट इनिशिएशन. इट इज इसेन्शियल फॉर इनिशिएटिंग ॲडव्हान्टेज रूट फॉर्मेशन ऑन कटिंग. जो काही ऑक्सिन आहे तर प्लांट कट केल्यानंतर ऑक्सिनची जर ट्रीटमेंट दिली तर ते प्लांट्समध्ये नव्याने ॲडव्हान्टेज रूट फॉर्म होतात. म्हणजेच काय रूट इनिशिएशनसाठी पण ऑक्सिनचा रोल आहे. त्यानंतर लास्ट इफेक्ट आहे की फ्लावर इनिशिएशन. ऑक्सिन जनरली इनहिबिट फ्लावरिंग. ऑक्सिन हा काय करतो फ्लावरिंग होण्यासाठी अडथळा निर्माण करतो, म्हणजे तो प्रमोट न करता इनहिबिट करतो.
अँड गिव्स इज हेल्पफुल इन डिलिंग द फ्लावरिंग. डिलिंग म्हणजे काय की फ्लावरची होणारी गळती. डिलिंग फ्लावरिंगची डिलिंग होण्यासाठी पण ऑक्सिजन हा हेल्प करतो. परंतु फ्लावर म्हणजे जे काही ऑक्सिजन आहे तर तो फ्लावरिंगला इनिबिट म्हणजे ऑक्सिजनद्वारे फ्लावरला इनिबिट जी काही प्लांट्समध्ये फ्लावरिंग आहे तर ती इनिबिट केली जाते. त्यानंतरचं इफेक्ट आहे की प्रोडक्शन ऑफ पार्थेनोकार्पिक फ्रूट. पार्थेनोकार्पिक फ्रूट म्हणजे काय की सीडलेस थोडक्यात. सीडलेस फ्रूट आर बिंग डेव्हलप बाय हॉर्टिकल्चरिस्ट बाय स्प्रेइंग ऑक्सिन. जे काही सीडलेस फ्रूट आहेत तर ते वेगवेगळे जे काही हॉर्टिकल्चरिस्ट आहेत तर ते ऑक्सिनचा स्प्रे मारून जे जे काही सीडेड फ्रूट आहे तर ते सीडलेस केले जातात. परंतु सीडलेस फ्रूट हे ऑक्सिनचा स्प्रे म्हणा किंवा ऑक्सिनची ट्रीटमेंट करूनच डेव्हलप केले जाते, म्हणून की त्याचा पार्थेनोकार्पिक फ्रूटचे प्रोडक्शन करण्यासाठी पण रोल आहे. त्यानंतर लास्ट आहे की वीड कंट्रोल, तणनाशक. द रूट आर एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह टू ऑक्सिन. जे काही प्लांट रूट असतील तर ते ऑक्सिनपासून एकदम म्हणजे ऑक्सिन जो काही हार्मोन्स आहे तर त्यापासून एकदम सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजे जर ऑक्सिजन म्हणजे जे काही स्प्रे मारतात तणनाशकचे तर त्यावेळेस जे काही रूट आहे तर ते डाय होऊन जे काही वीड आहे तर ते पूर्णपणे डिसअपिअर होते. 2,4-D इज जनरली यूज फॉर वीड कंट्रोल. म्हणजे जे काही हे आहे 2,4-D आहे तर त्या आपल्याला तर माहितीच आहे की 2,4-D म्हणजे जे काही वीड कंट्रोल करण्यासाठी 2,4-D हे औषध मारले जाते. म्हणजे ऑक्सिनचा वीड कंट्रोलमध्ये पण रोल आहे. त्यानंतर जे काही सीडलेस व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी पण त्याचा इफेक्ट दिसून येतो. त्याचप्रमाणे रूट इनिशिएशनसाठी पण ज्यावेळेस एखाद्याची कटिंग केली जाते तर ते कट केलेल्या स्टेमवरती नव्याने रूट इनिशिएशन करण्यासाठी पण ऑक्सिन आर द इसेन्शियल. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे. सेल डिव्हिजन असतील किंवा सेल इलॉंगेशन. सेल डिव्हिजन म्हणजे नव्याने जे काही सेल डिव्हिजनला प्रमोट करण्यासाठी पण ऑक्सिन हा रिस्पॉन्सिबल आहे. त्याचप्रमाणे सेल इलॉंगेशन 3 वेजने घडून येते की फर्स्ट आहे की ज्यावेळेस ऑस्मॉटिक सोल्यूट हे इन्क्रीज होईल, त्याचप्रमाणे ऑल प्रेशर हा डिक्रीज होईल आणि सायटोप्लाझमकडून ऑटरकरची जी काही परमेबिलिटी आहे तर त्याचा जो काही रेट आहे तर तो इन्क्रीज झाल्यानंतर सेल इन्लार्जमेंट किंवा सेल इलॉंगेशन आर द टेक प्लेस. म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे की त्या इफेक्टसाठी ऑक्सिन हा ग्रोथ हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे. थँक्यू.